स्पर्धा परीक्षा म्हटलं की दोन प्रकार आले स्पर्धा परीक्षेमध्ये। याच पद्धतीच्या संघटना आहेत, याच पद्धतीच्या कंपन्या आहेत जे की सरळ सेवा परीक्षा घेत असतं, बरोबर आहे का? PSIला ग्राउंड पण आहे, मुलाखत पण आहे, प्री परीक्षा, मेन्स परीक्षा, म्हणजे असं टप्प्याटप्प्यानं जो विकास होत असतो त्याला उत्क्रांती म्हणतात। प्री परीक्षा झाली म्हणजे जाहिरात निघाल्याच्या नंतर 1.5 ते 2 महिन्यामध्ये परीक्षा असते, तिथून पुढं 3 महिन्याच्या गॅपनं तुमची मेन्स परीक्षा असते, महिन्याभराच्या गॅपनं तुमचं मुलाखत असते। जर तुम्ही नोकरीला नाही लागलात तर तुमच्या घरच्यांच्या म्हणण्यानुसार जोडीदार तुम्हाला भेटेल। तर सरळ सेवेची कुठलीच अशी पोस्ट नाही की त्यामध्ये तुम्हाला याच्यापैकी बाहेरचं काहीतरी विचारतील। सर्वप्रथम तुमची जी टीम आहे, सरकार महर्षी बाळासाहेब पवार यांच्या म्हणजे विचारधारणेतून जे काही तुम्ही हा उपक्रम राबवलेला आहे किंवा ही काही इमारत उभी केलेली आहे, हे काही वटवृक्ष निर्माण केलेलं आहे, त्या अंतर्गत आम्हाला आज बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी तुमचा आणि सर्व टीमचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो। ठीक आहे, सुरुवात करूया आपण। लक्ष द्या, आता स्पर्धा परीक्षा म्हटलं की दोन प्रकार आले स्पर्धा परीक्षेमध्ये। इकडं दिसतं का यांना? एक म्हणजे UPSC, ज्याचा काल परवा रिझल्ट लागला, सरांनी सांगितलेला आहे, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर दुसरी परीक्षा म्हणजे MPSC। हे दोन्हीही सध्या म्हणजे कायदेशीर या ठिकाणी परीक्षा घेणारे दोन काय आहेत, हे मंडळ आहेत। याचा अध्यक्ष आणि याचा अध्यक्ष राष्ट्रपती राज्यपालांमार्फत नियुक्त केला जातो, ठीक आहे। आपल्याला यांच्याबद्दल बोलायचंच नाही, सध्या सरांनी याबद्दल डिटेल माहिती सांगितलेली, ठीक आहे। मग यांच्यासारखीच हे जसं परीक्षा घेत असतात त्याच पद्धतीनं परीक्षा घेणारं दुसरं मंडळ असतं SSC। बरेच जण तुम्ही SSCचा पण फॉर्म भरत असतात। त्यानंतर खाली आल्यानंतर IBPS आणि TCS, ह्यासुद्धा याच पद्धतीच्या संघटना आहेत, याच पद्धतीच्या कंपन्या आहेत जे की सरळ सेवा परीक्षा घेत असतं, बरोबर आहे का? आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं, आता तुमच्यापैकी ज्यांनी परीक्षेला तयारीला सुरुवात केलेली असेल, जे विद्यार्थी परीक्षा देत असतील, त्यांच्या मनात एकच प्रश्न असतो सुरुवातीला की मी जी तयारी करतोय ती IBPS परीक्षा घेणार आहे, MKCL घेणार आहे का TCS घेणार आहे, ठीक आहे। परीक्षा कोणीही घेऊ द्या, फक्त हे जे दोन वरच्या संघटना आहेत किंवा जे संघटना आहे, समित्या आहेत, ठीक आहे, तर हे म्हणजे कंपल्सरी असतं, कायदेशीर असतं। यांना सरकार बदललं की या ठिकाणी कंपनी बदलत असते। याच्या पाठीमागची जी परीक्षा होती ती कोणी घेतलेली होती? परीक्षा पोर्टल, महापोर्टलनं घेतलेली होती, बरोबर आहे। महापोर्टलनं परीक्षा घेतली आणि भरपूर त्यामध्ये चेंजेस केलेले होते। मग तेव्हापासून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालं की कोणती कंपनी येईल आणि ते सिलेबस कशा पद्धतीनं काढेल, बरोबर आहे का नाही? त्यामुळे एक लक्षातच ठेवायचं, सरळ सेवा, आता या परीक्षांद्वारे सर्व सरळ सेवा घेतल्या जातात। सरळ सेवा, या सरळ सेवेमध्ये मग पोलीस भरती असेल, शिक्षक भरती असेल, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, ठीक आहे। आणि आत्ता आजच मला वाटतं जाहिरात आलेली आहे ज्याची पशुसंवर्धन असेल, आज जाहिरात आलेली आहे, आजपासून फॉर्म भरायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। आणि येणाऱ्या एक 5-6 दिवसामध्ये नगर परिषदेच्या सुद्धा जागा निघणार आहेत, नगरपालिकेचे, ज्यामध्ये क्लास 1 क्लास 2च्या पोस्ट आहेत, ठीक आहे। या दोनही परीक्षा आता होणाऱ्या आहेत किंवा जाहिराती आलेल्या आहेत। याची परीक्षा झालेली आहे, ही पोलीस भरतीसुद्धा झालेली आहे, ठीक आहे। आणि आत्ता काल परवा मुख्यमंत्री शिंदे साहेबांचं स्टेटमेंट होतं की येणाऱ्या ऑगस्ट महिन्यापर्यंत किती हजार जागा भरणार आहेत, ते 75,000 जागा काढणार आहेत। मग ते काढणार आहेत की नाही हे त्यांचा प्रश्न राहिला, ठीक आहे। हा प्रश्न आपण आता सध्या तिथं जाऊन विचारू शकतो, पण जर 75,000 जागा जर त्यांनी काढल्या तर आपल्याला लागायचं कसं किंवा त्याची तयारी कशी करायची ते पाहायचं, ठीक आहे। आता या ठिकाणी 75,000 जागा त्यापैकी आज आलेल्या आहेत, या कशाच्या, ह्या पशुसंवर्धनच्या जागा आज आलेल्या आहेत। त्यामध्ये मला वाटतं 350 काहीतरी जागा पशुसंवर्धनला आणि टोटल मिळून एक 700-800 पर्यंत काहीतरी जागा निघालेल्या आहेत, ठीक आहे। याचा फॉर्म भरा, आपल्याला सिलेबस पाहायचा आहे। आता ही सरळ सेवेची कुठलीही परीक्षा असू द्या, आपण सरळ सेवा पाहतोय, MPSCकडे जाणार नाहीत। MPSC म्हणजे उत्क्रांती असते आणि सरळ सेवा म्हणजे क्रांती असते। ह्या दोन शब्दांमधला फरक माहिती आहे का? उत्क्रांती म्हणजे जे सरांनी सांगितलं, सुरुवातीला तुम्हाला प्री परीक्षा, नंतर मेन्स, नंतर मुलाखत है ना, आणि काही परीक्षांसाठी तुम्हाला ग्राउंड पण असतं। PSI जर करायचं असेल तर PSIला ग्राउंड पण आहे, मुलाखत पण आहे, प्री परीक्षा, मेन्स परीक्षा, म्हणजे असं टप्प्याटप्प्यानं जो विकास होत असतो त्याला उत्क्रांती म्हणतात। तर काल परीक्षा झाली, आज रिझल्ट लागला आणि उद्या जॉईनिंग, 3 दिवसाचा कार्यक्रम म्हणजे क्रांती।
झटकीपट जो बदल होत असतो त्याला क्रांती म्हणतात आणि हळूहळू वर्षभरामध्ये नोकरी लागणे त्याला काय म्हणतात, उत्क्रांती. ठीक आहे, आपल्याला क्रांती पाहायची आहे सध्या. आता पोलीस भरतीवाल्यांनी पोलीस भरतीवाल्यांनी परीक्षा दिलेली होती मागच्याच महिन्यामध्ये आणि काल परवा सर्वजण सध्या जॉईन झालेले आहेत, म्हणजे त्यांची क्रांती झाली. एका महिन्यात परीक्षा, पुढच्या महिन्यामध्ये पेमेंट सुरू. ठीक आहे, MPSC किंवा UPSCमध्ये असं नसतं 2 वर्ष लागतात पेमेंट सुरू व्हायला. तुम्हाला प्री परीक्षा झाली म्हणजे जाहिरात निघाल्याच्या नंतर 1.5 ते 2 महिन्यामध्ये परीक्षा असते. तिथून पुढं 3 महिन्याच्या गॅपनं तुमची मेन्स परीक्षा असते, महिन्याभराच्या गॅपनं तुमचं मुलाखत असते आणि तिथून पुढं रिझल्ट लागायला ते सरकारच्या मनावर नंतर आहे ना, आयोगाच्या मनावर की रिझल्ट कधी लावायचा काय, म्हणजे 1-1.5 वर्षाचा कालावधी जातो. इथं मात्र सरळ सेवेमध्ये तसं नाही. ज्यांच्याकडे वेळ कमी असेल, महिला मंडळ असतील, आता ज्या काही 12वीचं शिक्षण झालेले महिला मंडळ असतील, मुली असतील, त्यांच्या घरून म्हणजे थोडं दडपण असतं, परीक्षा झाली आता लग्न करायचं. ठीक आहे, मग लग्नाचा पिरियड आणि 12वीचा निकाल या दरम्यान जो कालावधी आहे रिकामा सध्या तुमच्याकडे, त्यामध्ये तुम्ही क्रांती करू शकता. एखाद्या सरळ सेवेचा फॉर्म भरायचा, नोकरीला लागायचं आणि नंतर तुम्ही तुमच्या मनानं तुमचा जोडीदार शोधायचा आहे ना. जर तुम्ही नोकरीला नाही लागलात तर तुमच्या घरच्यांच्या म्हणण्यानुसार जोडीदार तुम्हाला भेटेल. बरोबर आहे का नाही. आणि आपल्याला जर नोकरी नाही लागली तर जोडीदार भेटणारच नाही सध्या. बरोबर आहे का नाही. सध्या कंडिशनच त्या पद्धतीनं झालेली आहे. ठीक आहे, क्रांती पाहतोय. यामध्ये सरळ सेवेमध्ये 4च विषय असतात. एक म्हणजे यामध्ये मराठी आहे, एक दुसरा म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता विषय, त्यानंतर तिसरा म्हणजे इंग्रजी आणि चौथा म्हणजे GS म्हणजे GK. हे 4 विषय जर तुम्ही केले परफेक्ट तर सरळ सेवेची कुठलीच अशी पोस्ट नाही की त्यामध्ये तुम्हाला याच्यापैकी बाहेरचं काहीतरी विचारतील. ठीक आहे, मग आता ह्या ज्या काही परीक्षा आहेत, आता ग्रामसेवक आहेत किंवा जिल्हा परिषद अंतर्गत काही इतर परीक्षा निघतात, आरोग्यसेवक, त्यामध्ये तांत्रिकचा अभ्यासक्रम दिलेला असतो. तांत्रिक म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही, त्याच्याशी रिलेटेड असलेले प्रश्न विचारतात आणि त्यावर असतात 40 मार्क. समजा ग्रामसेवक व्हायचं आहे तुम्हाला, ठीक आहे, तर बाकी हे तर विषय आहेतच तुम्हाला, पण त्याच्यासोबत ग्रामसेवक झाल्याच्या नंतर ग्रामसेवकाचे कार्य काय असतात किंवा ग्रामसेवकाच्या संबंधातले जे प्रश्न असतात ते तुम्हाला 40 मार्काला विचारत असतात. आरोग्यसेवकची परीक्षा द्यायची आहे, आरोग्यसेवक व्हायचं आहे, बाकी हा सिलेबस तुम्हाला कंटिन्यू आहे. बाकी 40 मार्क तुम्हाला तुमच्या पदाशी रिलेटेड असतात. ठीक आहे, जसं सरांनी इतिहास भूगोल वगैरे सांगितलं त्या पद्धतीने इथंसुद्धा त्या विषयाशी रिलेटेड असतं. ठीक आहे, तलाठी जर व्हायचं असेल, सध्या तलाठी हे पद जरा जास्तच महत्त्वाचं आहे. इकडं MPSCमधून लागलेले जे विद्यार्थी असतात, क्लास 1 क्लास 2चे विद्यार्थी जे असतात, हे स्वतःची नोकरी सोडून देऊन क्लास 3ची नोकरी जी तलाठी आहे या तलाठीकडे येत असतात. बरेच PSI विद्यार्थी, STI वाले तरी येणार नाहीत, पण PSI विद्यार्थी, भरपूर PSI मी पाहिलेले आहेत, तर इकडची PSI नोकरी सोडून देतात आणि तलाठीच्या मागे लागतात. भरपूर जण आहेत. का? कारण इकडं पैसा खायला भरपूर मिळतो. बरोबर आहे का नाही. आपल्याला पैसे खाण्याशी संबंध नाही, फक्त महत्त्वाचं आहे की हा विद्यार्थी जर सोडून येत असेल, त्यानं जर ही परीक्षा क्रॅक केलेली असेल म्हणजे तो हुशार असणार आणि तो आपल्याला स्पर्धक यायला आहे, म्हणजे आपला अभ्यास जर आपल्याला लागायचा असेल तर त्याच्यापेक्षा 2 पावलानं पुढं अभ्यास करावा लागणार आहे ना. आणि आत्ता सरांनी सांगितल्या पद्धतीनं वेळेचं नियोजन, अभ्यासक्रम तर माहिती झाला. आता प्रत्येकाची डिटेल माहिती सांगायची म्हटलं तर भरपूर वेळ जाईल. आपल्याला यातले शॉर्टकट सांगायचे आहेत जे की तुम्ही आयुष्यभरात कधी ऐकलेले नसतील आणि पाहिलेले नसतील, असे काही शॉर्टकट पण पाहायचे जे परीक्षेमध्ये असतात. हे एक 5 मिनिटामध्ये आपण हे आवरून घेऊ अगोदर. आता कुठलीही परीक्षा म्हटलं तर सरळ सेवेची परीक्षा 1 तास, काही परीक्षा या 1.5 तासाच्या असतात, 1.5 तासाच्या. ठीक आहे, आणि काही परीक्षा 2 तासाच्या. जर पोलीस भरती पाहिली तर 1.5 तासाची, 90 मिनिटाची, आणि तलाठी परीक्षा जर पाहिली तर 2 तासाची. इतर सर्व सरळ सेवा या तुमच्या 1 तासाच्या असतात. आणि या सर्व सरळ सेवेचा पेपर असतो तुमचा 100 प्रश्नांचा आणि गुण असतात 100च. ठीक आहे, फक्त तलाठीला एक प्रश्न हा 2 गुणांसाठी असतो, म्हणजे 200 गुण. गुणांचं काही असो, आपण फक्त प्रश्नांशी पाहू. 100 प्रश्न, 100 गुण, आणि वेळ असतो तुम्हाला 1 तास, 1.5 तास किंवा 2 तास, जी पदाची तयारी करत असताल ती. तर यामध्ये जर 1 तास वेळ असेल तर तुमच्याकडे आहे 60 मिनिट आणि प्रश्न सोडवायचे 100. त्यामध्ये गणित बुद्धिमत्तेचे 25 प्रश्न असतात आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना यामध्ये टाईम जास्त लागतो. बरोबर आहे का नाही. वेळेचं मॅनेजमेंट होत नाही. MPSC तर 100 प्रश्न सोडवणं होतच नाहीत. इथं तुम्हाला आउट ऑफ घ्यायचं नाही किंवा सर म्हणतात त्या पद्धतीने PhD करायची नाही. त्यामध्ये थोडेफार म्हणजे 50% जरी मार्क पडले तरी तुम्ही या ठिकाणी प्री किंवा मेन्स म्हणजे कुठल्याही परीक्षेमध्ये पास होऊ शकता. 50% मार्क. ठीक आहे, 2014-15ची गोष्ट आहे. MPSCचा 32 मार्कावर कट ऑफ लागलेला होता.
त्याच वर्षी मला वाटतं काय कृषी अधिकारी जी महिला आहे, एका मार्कावर रिझल्ट लागलेला आहे. जे मेन्सला 1 मार्क ज्या महिलेला पडला होता 400 पैकी 1 मार्क, ती कृषी अधिकारी झालेली. तुम्ही रिझल्टमध्ये हिस्ट्रीमध्ये पाहू शकता, एका मार्कावर सुद्धा रिझल्ट आलेले आहेत. म्हणजे MPSCमध्ये तुम्हाला PhD करायची नसते, तर तुमची ॲक्युरन्सी आणि इतर विद्यार्थ्यांपेक्षा तुम्ही कसे वेगळे आहात ते निवडले जातात. इथं तसं नाही, तुम्हाला 90 मार्क पडले तरी लागाल याची गॅरंटी नसते सरळ सेवेमध्ये, कारण प्रश्न सोपे असतात. मग त्या ठिकाणी जर इतरांपेक्षा वेगळं जर काही करायचं असेल तर तुम्हाला वेळेचं मॅनेजमेंट आणि शॉर्टकट ट्रिक्स आणि हार्डवर्क करण्यापेक्षा स्मार्ट वर्क करावं लागणार आहे. बरोबर आहे का नाही? आता स्मार्ट वर्क म्हणजे कसं, तर स्वतःचे शॉर्टकट बनवायचे असतात. शॉर्टकट मग कुठलीही परीक्षा असू द्या, कुठलाही विषय असू द्या, शॉर्टकट बनवायचे. आता काही प्रश्न आपण घेऊ शॉर्टकटचे असतात कसे. आता तुमच्यापैकी काही जण स्पर्धा परीक्षेमध्ये उतरलेले असतील, काही जणांनी परीक्षा दिलेल्या असतील किंवा किमान पेपर तरी पाहिलेले असतील, किंवा आता जसे हे म्हणतायत की आम्ही पॉलिटेक्निकवाले आहेत किंवा इतरवाले आहेत. मग परीक्षेत प्रश्न कसे असतात आणि ते सोडवायचे कसे ते पहा. आपण एक 10-5 प्रश्नांची प्रॅक्टिस घेऊ. तोंडी सांगतो, तुमच्याकडे रजिस्टर वह्या दिसत नाहीत, असत्या तर आपण फक्त प्रश्नच घ्यायचा आज असं ठरलं होतं. सर बोलणार होते आणि मी प्रश्न घेणार होतो, जे काही शॉर्टकट प्रश्न असतात. पण तुमच्या हातामध्ये वह्या पेन दिसत नाहीत, त्यामुळं तोंडी काही प्रश्न घेऊ आपण. गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न. तुमच्यापैकी कोणाला येतं का उत्तर सांगा. जगामधली सर्वात शॉर्टकट पद्धत, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठली शॉर्टकट भेटणार नाही. प्रश्न सांगतो आणि त्याच्यानंतर तुम्ही उत्तर मला सांगा. असे प्रश्न तुम्ही पाहिलेले असतील. पहा, रस्त्याने, प्रश्न सांगतो आहे का, रस्त्याने काही घोडे आणि तेवढेच घोडेस्वार चालत आहेत. प्रश्न लक्षात यायला का? रस्त्याने काही घोडे व तेवढेच घोडेस्वार चालत आहेत. अर्ध्यात गेल्यानंतर अर्धे घोडेस्वार घोड्यावर बसले, तेव्हा चालणाऱ्या पायांची संख्या 70 होती. तर तेथे असलेले घोडे किती? सांगता येईल कोणाला? असे प्रश्न आहेत आणि हे आलेले आहेत. MPSCला आलेले आहेत, सर्व परीक्षेत आले आहेत. कुठलाही पेपर काढा तुम्ही, असे प्रश्न दिसतील. येईल का सर? किती? आणि हा प्रश्न भरपूर ठिकाणी येऊन गेला म्हणून मी आकडासुद्धा सेम जशाच तसा घेतलेला आहे. सांगता येईल किती? 65. बरं, प्रश्न असा होता की रस्त्याने काही घोडे चाललेत, तेवढेच काय आहेत आपल्याकडे? घोडेस्वार. पण अर्ध्यात गेल्याच्या नंतर अर्धे घोडेस्वार कुठं बसले? येऊन घोड्यावर बसले. तेव्हा चालणाऱ्या पायांची संख्या किती झालेली? 70. तर तेथे असलेले घोडे किती? असा प्रश्न आहे. आणि हा आतापर्यंत 100पेक्षा जास्त वेळा आलेला परीक्षेला प्रश्न आणि 70चाच आकडा आलेला आहे. आता तुम्ही इथं कोणताही घ्या, त्याचं उत्तर मी सांगतो आणि 1 सेकंदात सांगतो. तुम्ही यूट्यूबला सर्च करा, कोणाच्या पुस्तकात सर्च करा. हाच प्रश्न नाही, आणखी भरपूर आपण प्रश्न घेऊया. याचं उत्तर 14 येतं. कसं काढायचं? फक्त प्रश्नात आलेल्या संख्येतला 0 कट करायचा, जे काही अंक उरल त्याची दुप्पट करायची. हे तुमचा प्रश्न, हे तुमचं उत्तर आहे की नाही? कुठलाही प्रश्न पहा, कुठलंही पुस्तक घ्या, 100 पुस्तकं काढा, 100 प्रश्नपत्रिकेतला हा प्रश्न पहा, त्याचं उत्तर हेच येणार. मग आता प्रश्न निर्माण होईल तुम्हाला की सर 0 जर नसेल, इथं 72 आलं, 75 आलं, 76 आलं, तर मग काय करायचं? तो प्रश्न चुकीचा समजायचा. त्याच्या जर शेवटी 0 नाही आला तर तो प्रश्नच तयार होत नसतो, तो प्रश्न चुकीचा आहे. आता 14 आलं कसं तेही सांगतो मी. आता पहा, प्रश्न असा होता की जेवढे घोडे आहेत तेवढेच काय होते आपल्याकडे? घोडेस्वार. उत्तर किती काढलं मी? 14. बरोबर आहे का? मग यातले अर्धे घोडेस्वार इकडे बसले, म्हणजे आता घोडे चालणारे किती आहेत? 14च. पण घोडेस्वार किती राहिले आपल्याकडे? 7च. एका घोड्याला पाये किती असतात? 14 चोक. एका घोडेस्वाराला पाये किती? 14, 7 दोन्ही 56 आणि 14 किती झाले? 70. कुठलाही आकडा घ्या. तुम्हाला वाटलं सर आम्हाला घोडे 6 ठेवायचे आहेत किंवा घोडे 10 ठेवायचे, तर चालणाऱ्या पायांच्या संख्येच्या शेवटी 0 येतो का? येतोच. हा प्रश्न आता घरी जाऊन सोडवा, कुठलाही प्रश्न होऊ द्या. ठीक आहे, आपण याच्यावरच जास्त प्रश्न घेतले तर बाकीचे प्रश्न होणार नाहीत. ही ट्रिक्स कळाली का आता? चालणाऱ्या पायांची संख्या, अर्धे घोड्यावर बसले, रस्त्यानं घोडे चालले, असा जर प्रश्न आला तर सरळ सरळ 0 कट करायचा, उरलेल्या अंकाचे दुप्पट करा. हे त्या प्रश्नाचं फायनल उत्तर. समजलं का? आता दुसरा प्रश्न, दुसरी टाईप, म्हणजे वेगळा, थोडा वेगळा प्रश्न. प्रश्न असा आहे, एका जंगलामध्ये म्हणण्यापेक्षा एका शेतामध्ये काही गायी आहेत आणि काही गुराखी आहेत. ऐकलेला आहे का असा प्रश्न? पाहिलेला आहे का? एका जंगलामध्ये किंवा एका वनामध्ये किंवा शेतामध्ये धरा, काही गायी आणि काही गुराखी आहेत. त्यांच्या एकूण पायांची संख्या 60 आहे आणि डोक्यांची संख्या 25 आहे. तर तेथे असलेल्या गायी किती?
असा प्रश्न आला. हाही प्रश्न 100पेक्षा जास्त वेळा परीक्षेला आलेला आहे. म्हणजे अभ्यास कसा करायचा हे तुम्हाला आतापर्यंत भरपूर जणांनी सांगितलं. ॲक्च्युअल आपल्याला डायरेक्टच अभ्यास घ्यायचा आहे म्हणून आलो. जर आपल्याला वेळ भरपूर असता तर 3-4 तासामध्ये तुम्हाला असे काही लॉजिक शिकवले असते की परीक्षेत प्रश्न पाहिल्याच्या नंतर तुमच्या तोंडावर अगोदर हसू आलं असतं. या प्रश्नाचं उत्तर 1 सेकंदात येऊन जाईल. किती येईल याचं उत्तर सांगताल? याचं उत्तर 1 सेकंदात येतं. 1, 2, 3 सेकंद जास्तीत जास्त. जसं याचं 1-2 सेकंद लागलं तसंच याचंही. टॅली करून दाखवतो. तुम्ही कुठलाही प्रश्न घ्या, कुठलंही पुस्तक काढा, कुठल्याही यूट्यूब चॅनलवरून प्रश्न घ्या. त्यांच्या चॅनलला अशा पद्धतीने नसेल शिकवलेलं, तिथं उत्तर म्हणजे आपल्या पद्धतीने उत्तर काढा. उत्तर त्यांचं आणि आपलं एकच येणार. याच्यामध्ये काय काढायचं? अर्ध्या पायातून डोकं बाजूला काढायचं. झालं उत्तर तुमचं. काय ट्रिक सांगितली मी? अर्ध्या पायातून डोकं बाजूला काढायचं. पाये किती आहेत? 60च्या अर्धे किती? 30मधून डोके काढा. राहिले किती? गाई किती तुमच्या? 5. आता टॅली करून पाहू 5 आहे की नाही उत्तर. पाहू ना, है ना. पहा गाई किती आल्या? 5. मग 25 पैकी जर 5 गाई असतील तर गुराखी किती असतील? 20. 20 आणि 5 किती झाले डोके टोटल? 25. एका गाईला पाये किती असतात? 4 पंचे आणि एका गुराख्याला पाये 2. 20 दोन्ही मग 20 आणि 40 किती झाले? पायाची संख्या झाली 60. डोक्याची संख्या आली 25. कुठलाही आकडा घ्या तुम्ही सांगताल तो. 250चा घेऊ वाटलंच तर. एका वनामध्ये काही मोर आणि काही हरिण आहेत असं गृहीत धरा. त्यांच्या पायांची संख्या आहे 250. ठीक आहे. पायाची संख्या किती घेतली? 250. आणि डोक्यांची संख्या आहे समजा 100. तर तेथे असलेले हरिण किती असा प्रश्न आला तर 1 सेकंदात उत्तर यायला पाहिजे. किती येईल? 250च्या अर्धे किती? 125. 125मधून 100 काढा. अर्ध्या पायातून डोकं काढलं किती राहतील? किती राहिले? 25. म्हणजे आपल्याकडे हरिण किती असणार आहेत? 25. आणि जर मोर विचारले असते तर 100 डोक्यातून 25 हरणाचे डोके काढा. राहिले किती? 75. काय असणार आहेत? मोर असणार आहेत. टॅली करून पहा. डोक्यांची संख्या 100 तर भरणारच आहे. दिसायला इकडं महिला मंडळ. आता यांचं जर पायाची संख्या काढली तर एका हरणाला पाये किती आहेत? 4. एकूण हरणांचे पाय किती झाले? 100. डोक्यांची ह्या मोरांच्या पायांची संख्या असते 2. 75 दोन्ही 150. 100 आणि 150 किती झाले? 250. पायाची संख्या 250 आली. समजले का ही टाईप? मग मागची एक टाईप, ही एक टाईप. बरं, याच्यापेक्षा आणखी वेगळा प्रश्न. प्रश्न असा आहे, समजा एका बस स्टॉपवर गेले तुम्ही. पुसायला आहे काही? हेच. एका बस स्टॉपवर गेले. त्या बस स्टॉपवर काही रिक्षा आणि काही मोटारसायकली आहेत. ठीक आहे. काही रिक्षा आणि काही मोटारसायकली. त्यांच्या चाकांची संख्या दिलेली आहे समजा तुम्हाला 90. आकडा कोणताही घ्या, काही प्रॉब्लेम नाही. चाकांची संख्या दिलेली आहे 90 आणि हँडलची संख्या दिलेली आहे 35. तर त्या ठिकाणी असलेल्या रिक्षा किती असा प्रश्न विचारला. हाही प्रश्न MPSCनं विचारला आहे, सरळ सेवेनं विचारला आहे, तलाठीनं विचारला आहे. प्रत्येक परीक्षेत असेच प्रश्न येतात. मी हे शॉर्टकट का सांगतोय तर स्मार्ट स्टडी करायची कशी तो मुद्दा चालू आहे. ठीक आहे. आणखी सांगेल गणितातलंच नाही, GK मध्ये येईल, मराठीमध्ये आणेल, सगळ्या विषयात तुम्हाला घेऊन जाईल. ठीक आहे. सांगा याचं उत्तर काढता येईल का? जर तुम्हाला X घेऊन काढायचं असेल कुठल्याही प्रश्नाचा आत्तापर्यंतच्या तर तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ लागला असता, जो की आपल्याला परीक्षेमध्ये 100 प्रश्न 60 मिनिटामध्ये सोडवायचे आहेत. एक प्रश्न सोडवायला तुम्हाला 46 सेकंद येतात आणि असे प्रश्न सोडवायला 1-1, 1.5 मिनिट जातं. म्हणजे तुमचे काही प्रश्न असेच जाणार आहेत. बरोबर आहे का नाही? जर शॉर्टकट वापरलं तुम्ही तर कसं सोडवायचं पहा. शॉर्टकट सांगू. शॉर्टकट मागच्या शॉर्टकटमध्ये होतं अर्ध्या पायातून डोके काढायचे. आता डोक्याची दुप्पट कारण पायातून काढा. पाये म्हणजे चाकं. ठीक आहे. डोके किती आहेत तुमच्याकडे? हँडल म्हणजे डोके 35च्या दुप्पट 70. कशातून काढायचे? पायामधून म्हणजे चाकातून. 90मधून 70 काढले. राहिले किती? हे झाले तुमचे रिक्षे. 35 पैकी जर 20 रिक्षा असतील तर मोटरसायकली उरल्या किती? टॅली करून पाहू काढलेलं उत्तर बरोबर आहे की नाही. एका रिक्षाला चाकं किती? 3. 20 त्रिक. एका मोटरसायकलला चाकं 2. 15 दोन्ही 30 झाले. चाकांची संख्या 90 आणि हँडलची संख्या पण 35. बरोबर आहे का नाही? असे काही शॉर्टकट वापरायचे. याच्यापेक्षा आणखी एक तोंडी प्रश्न सांगतो, त्याचं उत्तर काढा. समजा प्रश्न असा आहे, एका वर्षी
आंबेडकर जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समजा रविवारी आली, तर त्याच वर्षीची गांधी जयंती केव्हा येईल, असे प्रश्न आलेले आहेत. माहिती आहे, सांगता येईल. जर हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा असेल तर 1 ते 2 मिनिटाचा वेळ जाईल. या ठिकाणी आपल्या शॉर्टकट पद्धतीनं काढलं तर 1 सेकंदामध्ये 2 सेकंद किंवा 3 सेकंद जास्तीत जास्त लागतील. लक्ष द्या, प्रश्न असा होता, एका वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कोणत्या वारी दिलेली आपल्याला, रविवारी, आणि विचारलाय कोणता वार, गांधी जयंतीचा वार विचारलाय. बरोबर आहे का. इथून पुढं लक्षातच ठेवायचं. आता कॅलेंडरमध्ये जर पाहिलं तर आंबेडकर जयंती अगोदर येते का गांधी जयंती अगोदर येते बरं. आंबेडकर जयंती अगोदर येते ना एप्रिल महिन्यात, नंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये गांधी जयंती. इथून पुढं लक्षात ठेवायचं, आंबेडकर जयंती ज्या वाराला आली असेल तिथून पुढं 3ऱ्या वाराला गांधी जयंती येत असते. म्हणजे सोपं लक्षात ठेवायचं, गांधीजी हे आंबेडकरांपेक्षा 3 दिवसांनी मोठे. रविवारमध्ये 3 ॲड करा, सोमवार मंगळवार बुधवार, काय आला गांधी जयंतीचा वार. सोडवायची गरज पडली का, असे दिवस मोजून काढलं तरी तोच येणार आहे. आता घरी गेल्याच्या नंतर तुम्ही शोधा हे उत्तर आहे की नाही, बरोबर है ना. किंवा दुसरा प्रश्न घेऊ. समजा प्रश्न असा आहे, एका वर्षी शिक्षक दिन जर रविवारी आला तर त्याच वर्षीचा स्वातंत्र्य दिन केव्हा येईल, असा प्रश्न आला. काय उत्तर लिहिताल. अशा काही शॉर्टकट आहेत की यामध्ये किती दिवसाचा फरक असतो ते सांगितलेलं असतं. आता इथून पुढं लक्षातच ठेवायचं, शिक्षक जयंती आणि स्वातंत्र्य दिन, शिक्षक दिन आणि स्वातंत्र्य दिन हा एकाच वाराला येत असतो, याच्यामध्ये फरकच नसतो. म्हणजे जर शिक्षक दिन रविवारी आला तर स्वातंत्र्य दिन पण कधी येईल, रविवारीच येईल. बरोबर आहे की नाही. आहे की नाही शॉर्टकट ट्रिक्स. म्हणजे जे आपण स्मार्ट वर्क करायचं म्हणतो, स्मार्ट वर्क म्हणजे चहा घेऊन अभ्यास करणे असं आहे का, नाही. त्याच्यामध्ये शॉर्टकट आणणे त्याला स्मार्ट वर्क म्हणतात. प्रश्न पाहिल्याच्या नंतर 1 सेकंदात उत्तर यायला पाहिजे. बरोबर आहे का नाही. आता मराठीमध्ये जर गेले तुम्ही तर मराठीमध्ये परीक्षेत प्रश्न येत असतात. आपलं पुस्तक पण आहे मराठीमध्ये, तुम्ही पाहू शकता. त्यातही शॉर्टकट मी लिहिलेले आहेत, टाकलेले आहेत. सध्या बुद्धिमत्तेचं पण पुस्तक येतं आहे, शिक्षक भरतीच्या प्रश्नसंचाचं स्पष्टीकरणाचं सुद्धा पुस्तक येतं आहे आपलं, आणि नवोदय स्कॉलरशिपचं सुद्धा. म्हणजे 3 पुस्तकं सध्या येऊ घातलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हे सर्व शॉर्टकट टाकलेलं आहे. सध्या फक्त एक मराठीचं आलेलं आहे. सतीश वसे सरांसोबत मी सध्या एकत्र आम्ही काम करतो आहे. सतीश वसे सरांचं त्यामध्ये मार्गदर्शन आहे, पुस्तकामध्ये सोबतच असतो आम्ही. सरांच्या अकॅडमीला जर यूट्यूबला पाहिलं असेल, सरांचं सर म्हणजे आता तुम्हाला माहिती असेल, बसलेल्यापैकी एकही विद्यार्थी नसेल की त्यांना वसे सरांचं नाव माहिती नाही. म्हणून तुमच्याकडे गणित बुद्धिमत्तेचे पुस्तक पण त्यांचेच आहेत, तर त्यांच्याही क्लासला बुद्धिमत्ता मीच शिकवतो. वसे सर म्हणजे गणित बुद्धिमत्तेचे बाप माणूस आहेत. बरोबर आहे का नाही. तिथंही तुम्ही यूट्यूबलाही पाहिलं तरी तिथं भेटून जाईल. आता मराठीमध्ये प्रश्न असा विचारतात, एखादा शब्द देतात आणि हा शब्द नेमका कोणत्या भाषेतून आला ते विचारलेलं असतं. उदाहरणार्थ आई नावाचा शब्द आहे, आई कोणत्या भाषेतून आला आहे बरं. आपला मराठीचा आहे का आई शब्द. आपल्याला वाटतं आई मूल जन्मल्या आई म्हणतं, म्हणजे आई हा शब्द आपल्या मराठी भाषेतलाच असेल. मराठीचा नाही, तो दुसऱ्याच भाषेतून आलेला आहे. कोणत्या, कानडी भाषेमधून आलेला आहे. बायको हा शब्द पण आपला नाही, कुठून आलेला आहे, पोर्तुगीजमधून आलेला आहे. मग हे शब्द नेमके कोणत्या भाषेतून आले, कसे लक्षात ठेवायचे, त्याच्याही शॉर्टकट असतात. उदाहरणार्थ समजा मी एक सेंटेन्स सांगतो तुम्हाला, फक्त ऐका कान देऊन, भविष्यात कधीच विसरणार नाही. ह्या 3-4 ज्या ट्रिक सांगितलेल्या आहेत त्याही कधी विसरणार नाहीत. फक्त एकदा तुम्हाला ते रिवाईज करावं लागेल, किंवा नेमकं सरांनी कुठं अर्धे पाये करायला सांगितले होते आणि कुठं डोके दुप्पट करायला सांगितले होते ते लक्षात राहायला पाहिजे. बरोबर आहे का नाही. आता सेंटेन्स ऐका. पारशा फडणवीसाचा अत्तर टाकलेला पोशाख, पारशा फडणवीसाचा अत्तर टाकलेला पोशाख त्यांची आबरू वाढवत होता. लक्षात यायला का. पारशा फडणवीसाचा अत्तर टाकलेला पोशाख त्यांची आबरू वाढवत होता, परंतु कामगार व गुन्हेगार यांच्या खाना व सामानाची खरी हकीकत सौदागरलाच माहीत. हे एक सेंटेन्स आहे. आता यामध्ये सुरुवातीचा शब्द मी कोणता घेतला होता, पारशा है ना, पारशा फडणवीसाचा. पारशा म्हणजे फारशी भाषा, पारशा म्हणजे फारशी भाषा. मग या फारशी भाषेतून कोणकोणते शब्द आले, फडणवीस, अत्तर, पोशाख, आबरू, कामगार, खाना है ना, सामान, हकीकत, सौदागर, हे जे शब्द आले ते कुठून आलेले आहेत, फारशी भाषेतून. किंवा समजा तेलुगू भाषा आहे, तेलुगू भाषा कुठली आहे, आंध्र प्रदेशची. मग आंध्र प्रदेशमधून जे शब्द आलेले आहेत मराठीमध्ये कसे लक्षात ठेवायचे. आंध्र प्रदेशमध्ये अनारशाच्या तेलात किडूक मिडूक टाकून शिके काही बनवतात, हे एक सेंटेन्स आहे समजा. मग आंध्र प्रदेश म्हणजे तेलुगू भाषा. मग त्यामधून कोणते आले शब्द, किडूक मिडूक,
शिकेकई, अनारसा, ताळा हे शब्द कुठून आले मग? आंध्र प्रदेशमधून, तेलुगूमधून. समजा तमिळ भाषेमधून आलेले शब्द तुम्हाला ओळखायला सांगितले, तमिळीमधून आलेले शब्द सांगा. किंवा परीक्षेत प्रश्न येतो चिल्ले पिल्ले हा शब्द कोणत्या भाषेतून आला, तर आपल्याला सांगता यायला पाहिजे आहे ना. तमिळनाडूमध्ये चिल्ल्या पिल्ल्यांनी मांजर पाटावर बसून सारा मठ्ठा पिऊन घेतला, हे सेंटेन्स आहे. मांजर पाटावर बसून चिल्ल्या पिल्ल्यांनी सारा मठ्ठा पिऊन घेतला. मग परीक्षेत जर आला चिल्ले पिल्ले कुठले शब्द आहे? तमिळनाडूचा आहे ना. सार शब्द कुठला आहे? तमिळनाडूचा. मठ्ठा शब्द कुठून आला? तमिळनाडूतून, म्हणजे तमिळी भाषेमधून. बरोबर आहे का नाही? मग हे शब्द लक्षात कसे ठेवायचे हे जर तुम्ही 50 वेळा जरी वाचले किंवा कितीही वेळा वाचले, अभ्यास केला तर लक्षात बसणार नाहीत. मग त्याला जर तुम्ही असं स्मार्ट वर्कमध्ये उतरवलं, त्याच्या जर शॉर्टकट बनवल्या तर तुम्हाला ते लक्षात ठेवायला सोपं जाईल. बरोबर आहे की नाही? अशा पद्धतीनं शॉर्टकट करा. मग सरांनी सांगितलेला MPSCचा सिलेबस असू द्या, सरळ सेवेचा असू द्या किंवा कुठलाही असू द्या, तुम्हाला त्यामध्ये जर असे शॉर्टकट बनवले आणि स्वतःचे जर बनवले तर ते लक्षात ठेवायला सोपं जाईल. नाहीतर मी इथं सांगितले आणि तुम्ही ते पाठ करायला लागले तर मग अर्धे डोके कुठं करायचे ना अर्धे पाये कुठं करायचे हेच लक्षात येणार नाही. अभ्यास करत असताना जोपर्यंत लाल पेन, काळा पेन, वही आणि पुस्तक या 4 गोष्टी तुमच्या हातात नसतात तोपर्यंत तुमच्या अभ्यासाला महत्त्व राहत नाही. फक्त पुस्तक घेऊन जर अभ्यास करायला लागले तर 5-10 पानं वाचले की तुम्हाला डोळे लागायला लागतात. पेन याच्यामुळं पाहिजे, काळा पेन यामुळं की महत्त्वाचा मुद्दा वहीवर लिहून काढायचा, रेड पेन यामुळं की वहीमध्ये जर एखादं अक्षर किंवा एखादा शब्द किंवा एखादं सेंटेन्स महत्त्वाचं वाटलं त्याला अंडरलाईन करायची. म्हणजे परीक्षेच्या 15 दिवसांना अगोदर अभ्यास करायचा नसतो, त्या पुस्तकामध्ये जिथं अंडरलाईन केलेली आहे ते मुद्दे वाचायचे असतात. ही परीक्षेची स्ट्रॅटेजी असते आहे ना, स्मार्ट वर्क त्याला म्हणतात. आपण काय करत असतो की परीक्षा होईपर्यंत 1-1, 2-2 पानं वाचायचे, चहापाणी पिऊन यायची, पुन्हा बसायचं, पुन्हा चहापाणी घ्यायची, अशा पद्धतीनं अभ्यास. परीक्षा आली की मग रात्रभर अभ्यास करत बसतो. नंतर मग काय तब्येती बिघडून जाणं किंवा वाचलेलं लक्षात न बसणं असं होतं. 15 दिवस सुरुवातीला, शेवटच्या 15 दिवसामध्ये अभ्यास करत नसतात तर तुम्ही जे महत्त्वाच्या मुद्द्याला अंडरलाईन केलेली असते या अंडरलाईन केलेल्या वाचणं असतात. ठीक आहे. आपल्या भारतामधून सर्वात कमी वयाचा जो विद्यार्थी UPSCमधून IAS झालेला होता कोण? अन्सार शेख. बरोबर आहे. त्यांचं कधी मनोगत ऐका तुम्ही. त्यांनीसुद्धा तेच सांगितलेलं आहे की ज्यावेळेस आता त्यांचं BA चालू असताना, ग्रॅज्युएशन चालू असताना त्यांनी तयारी केली, 3 वर्षामध्ये पोस्ट काढली. ते पुस्तकं वाचत असताना अंडरलाईन केलेले मुद्दे त्यांनी शेवटच्या फक्त 6 महिन्यामध्ये वाचून काढले होते. म्हणजे किती अंडरलाईन केलेले असतील पहा. त्यांनी स्वतःच्या नोट्स काढलेल्या शेवटच्या 6 महिन्यामध्ये वाचून काढल्या. आणि आपण शेवटच्या 6 महिन्यामध्ये अभ्यासाला लागत असतो. बरोबर आहे का नाही? त्यामुळं कधीच रिझल्ट येणार नाही. रिझल्ट हा म्हणजे अभ्यास हा शांततेच्या काळात करायचा असतो आणि परीक्षेला 6 महिने बाकी राहिले असता किंवा सरळ सेवा असतील तर 15 दिवस बाकी राहिलेले असता. हा अभ्यास जो आपण स्वतःच्या नोट्स काढलेल्या असतात ते रिव्हिजन करणं असतं अभ्यास. याला अभ्यास म्हणतात. तुम्ही जर फक्त वाचत बसले तर पंचवार्षिक उजडायला काहीच म्हणजे वेळ लागणार नाही. कधी पंचवार्षिक येईल सांगता येणार नाही. आता सध्या सर तरी 42 म्हटले, 42 नाहीच 48 विद्यार्थी यावर्षी सध्या आपल्या क्लासमधून पोलीसमध्ये लागलेले आहेत. त्याची लिस्टही दाखवेल किंवा सरांच्या व्हॉट्सअपला पाठवेल. आणि ॲक्च्युअल एकही विद्यार्थी इतर क्लासमधून घेतलेले नाही. तुम्ही जर बाकीच्या क्लासवाल्यांचे जर फोटो पाहिले तर एकाच विद्यार्थ्याचा फोटो 5-6 ठिकाणी तुम्हाला दिसेल. आपला एकही मोबाईल नंबर सहित पाठवतो. एकही विद्यार्थी इतर क्लासचा धरून आणलेला नाही, स्वतःचे लागलेले. लॉकडाऊनमध्ये सगळ्यांचे क्लासेस बंद होते. सर आणि मी स्वतः शिकवायला होतो. एका बॅचमधून मागच्या वर्षी 42 विद्यार्थी लावले होते. मागच्या वर्षीचा आकडा. सर्व जेवढे औरंगाबादमध्ये, संभाजीनगरमध्ये माजी सैनिक आहेत, जर तिथं सिटीमध्ये राहणारा माजी सैनिक असेल तर त्यांना आमच्या क्लासचं नाव सांगा. सर्व माजी सैनिक आत्तापर्यंत नाही म्हटलं तरी 200-250 माजी सैनिक आपल्या क्लासचे लागून गेलेले असतील. सगळे माजी सैनिक आमच्याकडे आहेत. आम्ही त्यांच्यामुळंच एक पडेगावमध्ये स्वतःची शाखा पण म्हणजे निर्माण केलेली आहे. कारण त्यांचं वय असतं 49, 48, 47. मग ह्या वयाचे जे काही माजी सैनिक आहेत ते तिथं औरंगपुऱ्यात येऊन तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांमध्ये बसू शकत नाहीत. म्हणून त्यांच्यासाठी त्यांच्याच घराच्या जवळ आम्ही अकॅडमी स्थापन केलेली आहे आणि तिथूनही भरपूर विद्यार्थी लागलेले आहेत. ते सोडून हे विद्यार्थी लागलेले आहेत आपले. मोठा रिझल्ट आहे. तयारी करा. जर शॉर्टकट तुम्हाला आणखी पाहायचे असतील तर यूट्यूब चॅनलला पण तुम्ही सर्च करू शकता. ॲप पण आहे. सगळ्या गोष्टी फेसबुकला पहा, व्हॉट्सअपला, तसं स्टेटसला तर नेहमी असे शॉर्टकट वगैरे अभ्यास करत असताना एखादा शॉर्टकट तयार झाला की स्टेटसलाही टाकत असतो.
फेसबुक पेजलाही पहा तुम्ही किंवा यूट्यूबलाही पाहिलं तर यूट्यूबलाही जवळपास 400-450 व्हिडिओ माझे पाहायला भेटतील. 2-2, 5-5 मिनिटाचे व्हिडिओ आहेत आणि त्यामध्ये असे शॉर्टकट दिलेले आहेत. म्हणजे अशा शॉर्टकटने जर अभ्यास केला तर कुठलाच तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे रिझल्ट यायला वेळ लागणार नाही. तुम्ही तुमच्या मनाचे काही शॉर्टकट तयार करा. ठीक आहे, वेळेअभावी आपण थांबूया, नाहीतर असे शॉर्टकट आणखी भरपूर आहेत, भरपूर आपण घेतले असते. जर एखाद्या वेळेस परत योग आला तर त्यावेळेस म्हणजे असं मार्गदर्शन करण्यापेक्षा आपण असं लेक्चर घेऊ. त्यामुळंच मी सरांना कॉल करून सांगितलं होतं, सर माईकपेक्षा मला फळा आणि बोर्ड जर असेल, पेन आणि बोर्ड जर असेल तर ते अतिउत्तम राहील. नेक्स्ट टाईम जर यायचं काम पडलं तर नक्कीच वया पेन घेऊन येऊन तुम्ही समोर बसताल एवढी अपेक्षा. आणि तुम्ही बोलण्याची जी संधी दिली सरांनी, संस्थेने आपल्या, तुम्हीही शांत चित्तेनं जे ऐकत बसलात त्याबद्दल तुमचाही आभारी. थांबूया आपण. जय हिंद सर. वय असतं 49, 48, 47. मग ह्या वयाचे जे काही माजी सैनिक आहेत ते तिथं औरंगपुऱ्यात येऊन तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांमध्ये बसू शकत नाहीत, म्हणून त्यांच्यासाठी त्यांच्याच घराच्या जवळ आम्ही अकॅडमी स्थापन केलेली आहे आणि तिथूनही भरपूर विद्यार्थी लागलेले आहेत. ते सोडून हे विद्यार्थी लागलेले आहेत आपले. मोठा रिझल्ट आहे, तयारी करा. जर शॉर्टकट तुम्हाला आणखी पाहायचे असतील तर यूट्यूब चॅनलला पण तुम्ही सर्च करू शकता. ॲप पण आहे, सगळ्या गोष्टी फेसबुकला पहा, व्हॉट्सअपला, तसं स्टेटसला तर नेहमी असे शॉर्टकट वगैरे अभ्यास करत असताना एखादा शॉर्टकट तयार झाला की स्टेटसलाही टाकत असतो. फेसबुक पेजलाही पहा तुम्ही किंवा यूट्यूबलाही पाहिलं तर यूट्यूबलाही जवळपास 400-450 व्हिडिओ माझे पाहायला भेटतील. 2-2, 5-5 मिनिटाचे व्हिडिओ आहेत आणि त्यामध्ये असे शॉर्टकट दिलेले आहेत. म्हणजे अशा शॉर्टकटने जर अभ्यास केला तर कुठलाच तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे रिझल्ट यायला वेळ लागणार नाही. तुम्ही तुमच्या मनाचे काही शॉर्टकट तयार करा. ठीक आहे, वेळेअभावी आपण थांबूया, नाहीतर असे शॉर्टकट आणखी भरपूर आहेत, भरपूर आपण घेतले असते. जर एखाद्या वेळेस परत योग आला तर त्यावेळेस म्हणजे असं मार्गदर्शन करण्यापेक्षा आपण असं लेक्चर घेऊ. त्यामुळंच मी सरांना कॉल करून सांगितलं होतं, सर माईकपेक्षा मला फळा आणि बोर्ड जर असेल, पेन आणि बोर्ड जर असेल तर ते अतिउत्तम राहील. नेक्स्ट टाईम जर यायचं काम पडलं तर नक्कीच वया पेन घेऊन येऊन तुम्ही समोर बसताल एवढी अपेक्षा. आणि तुम्ही बोलण्याची जी संधी दिली सरांनी, संस्थेने आपल्या, तुम्हीही शांत चित्तेनं जे ऐकत बसलात त्याबद्दल तुमचाही आभारी. थांबूया आपण. जय हिंद सर.